ओम स्वामी माधवनाथाय आदरणीय प्रतिभाताई ह्या स्वामींच्या कन्या आहेत, पूजन स्वामी माधवनाथ महाराजांच्या. त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला काही त्यांच्या आठवणी सांगाव्यात. नाही चालत. हरी भक्त विरक्त विज्ञान राशी जेणे स्थापिले मानसी निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. सुषमाताईंचं वर्णन ह्या शब्दात सगळं येतं. त्यांनी स्वतः साधना तर केलीच केली, पण नुसते आपणच मोकळे झाले असं नाही. संतांचं ते लक्षण आहे, ते स्वतः मुक्त होऊन दुसऱ्यांना त्या मार्गावरनं चालण्याचं धैर्य देतात, हाताला धरून. म्हणजे स्वामींचा अभंग आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या. तसं आपल्याला हाताला धरून घेऊन जाताना सुषमाताई दिसतात. त्या अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने सगळं करणाऱ्या होत्या, अभ्यासू वृत्तीच्या होत्या, सगळ्या तर्कावरती सगळे हे घासून बघणारे होत्या. त्या स्वामींच्याकडे ज्या वेळेला आल्या त्यावेळेलाही त्यांची इच्छा तीच होती की त्यांना जसं पाहिजे आहे तशा पद्धतीचं स्वामींच्याकडनं त्यांना मिळावं. आणि हळूहळू त्यांच्यात कसा बदल होत गेला स्वामींच्या सध्यात साधना करता करता. केवळ कर्तव्यनिष्ठ नाही तर ते प्रेमयुक्त कसं व्हायला पाहिजे, त्याच्यात माऊलीचं प्रेम कसं यायला पाहिजे हे स्वामींच्याकडे त्या शिकल्या. त्यांनी पूर्णपणे श्रद्धेने स्वामींच्याकडे सेवा केली. त्या आमच्या घरी राहिलं, आपलं सगळं सोडून केंद्राच्या जागेत छोट्याशा ह्याच्यात राहणं हे काही इतकी सोपी गोष्ट नाही. जेव्हा आपलं सगळं सोडायला लागतं, अहंकार सोडायला लागतं, मी कोणीतरी आहे, मी कर्तबगार स्त्री आहे, हे सगळं बाजूला सरून स्वामींच्या चरणी लीन झाल्या. आणि मला तो आनंद पाहिजे आहे ते मला सांगा म्हणून स्वामींच्या शेजारी बसून त्यांचे शब्द आपल्या टेपवरती लिहून घेतले, लागून घेतले आणि ते सुद्धा लिहून काढले. कितीपर्यंत त्या म्हणत असत की मी स्वामींच्या हातातली लेखणी आहे, माझा देह म्हणजे स्वामींची लेखणी आहे. शेवटच्या ह्याच्यापर्यंत पट्टे बांधून हे करून ही तळमळ होती की जे जे काही मला माहीत झालेलं आहे ते सगळ्यांना सांगावं, ते सगळ्यांच्या समोर मांडावं आणि सोप्या शब्दात सहज सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने, अशा तऱ्हेने संपूर्ण जीवन शेवटपर्यंत त्यांनी घडलं. त्यांनी दाखवून दिलं की देहाला आजारपण आहे, मला नाही आहे, मी आहे त्या स्थितीत आनंदात आहे. देह असू देत तसंही. बाकीची लोक सेवा करत होते परंतु त्या शांत होतात तशाही परिस्थितीत. आपल्याला माहिती आहे त्यांचं ऑपरेशन झाली, दुखणं त्यांनी खूप सहन केलं. आपल्याला साधं आपलं डोकं स्वामी म्हणायचे, घरात डोकं दुखायला लागलं तर सगळ्या घरातल्या लोकांचे डोकं आपण दुखतो, पण तसं नव्हतं. सगळं दुखणं आपल्या बाजूला सारून त्यांनी कार्य केलं मोठ्या पद्धतीने. म्हणून म्हटलं की त्यांच्या धैर्य, त्यांची जिज्ञासा, त्यांचं सगळ्यांच्यासाठी असलेलं प्रेम, म्हणून तुमच्यासारख्या सगळ्यांच्याकडनं. आणि नुसतंच तुम्ही सद्गुरू सद्गुरू असं म्हणू नका. सद्गुरू भजन करायचं म्हणजे सद्गुरूंनी जो मार्ग दाखवलेला आहे त्याप्रमाणे वाटचाल करायची. तुम्ही ध्यानाला बसा, नाम घ्या आणि आपलं आपण परीक्षण करा की मी किती शांत झाले आहे. मला जरा, नाही तर ते म्हणायचे की जसं एखादं डबकं असतं त्याच्यात पाणी असतं, ते शांतच वाटतं, स्वच्छ वाटतं, पण एखादा बारीकसा खडा टकल की खालचा सगळा गाळ वरती येतो. तसं इतर वेळेला आपल्याला असं वाटतं आम्ही पण शांत आहोत, आम्ही पण आनंद आहोत, प्रेमात आहोत, आम्ही पण सगळ्यांच्यावरती प्रेम करतो. पण एखादा असा काही प्रसंग घडला की सगळं काम, क्रोध, लोभ सगळाच्या सगळा बाहेर येतो. तर हे कशाने शांत होईल, हे साधनेनीच शांत होईल हे मुख्य त्यांनी सांगून दिलं. आणि तशा साधना सगळ्यांच्याकडनं स्वामी करून घेत होतं. तसं त्यांनी पुढे तसंच चालू ठेवलं. आणि त्यांच्याकडे येणाऱ्या सगळ्या भगिनी वर्गांना तुम्ही अभ्यास करा. अभ्यासाने होतं, वैराग्याने होतं. जरी मन चंचल असलं तरी भगवद्गीता ते अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते.
पण वैराग्य म्हणजे कसं की नुसतं सगळं सोडलं आणि पांढरे कपडे घातले म्हणजे वैराग्य नाही. तर तेही सगळं स्पष्टपणे त्यांनी विवरण करून सांगितलं, स्वामींनीही सांगितलं. ज्याच्याकडे सगळं आहे, उत्तम कपडे घालावेत, उत्तम चांदीच्या ताटात जेवावं, असं काही नाही की सगळ्यांनी पत्रावळीतच खाल्लं पाहिजे असं. व्यवस्थित राहावं, ज्याची जशी ऐपत आहे त्यांनी. परंतु हे लक्षात घेऊ, ह्याच्यापेक्षा मी निराळा आहे, ज्याचा मी उपभोग घेतो आहे, तर ह्याच्यामुळे मला आनंद नाही. मी आतमध्ये आनंद आहे म्हणून मला सगळ्यामधनं आनंद घेता येतो. जर मला आतमध्येच आनंद नसेल तर मी भले 50,000च्या सोफ्यावरती बसून तरी डोक्याला हात लावून बसणार. आनंद कुठे आहे? तो आनंद तुम्ही मिळवा, तो तुमच्या ठिकाणीच आहे. आणि सगळं सुषमाताईंनी याच्यापुरतं सगळं आयुष्य हे ह्या सगळ्या भगिनी वर्गाला सांगण्यासाठी केलं. स्वामींचे प्रत्येक शब्द नुसतं टेप केले नाही, ते लिहून त्याची छोटी छोटी पुस्तकं, स्वामींना ते खूप आवडत असत. एकदम मोठी पुस्तकं लोक कोणी घ्यायच्या पण याच्या पडत नाही, धरणं पण अवघड राहतं. छोटी छोटी पुस्तके की सहज वाचता येतात, कुठेही जाता येतात, तुम्हाला खरेदी करता येतात. आणि तशी त्यांनी छोटी छोटी पुस्तकं करून स्वामीजींच्या बरोबर झालेला संवाद, सद्गुरूंच्या सहवासात काय प्राप्त होतं, काय देत असतात, असं पुस्तकांमधनं प्रसारित केलं. आणि निम्या गावात त्यांनी ती पुस्तकं लायब्ररीमधनं जिथे जिथे साधक असतील त्यांच्याकडे सहज पोचवली. त्याच्यापासून पैसे मिळावेत अशीही अपेक्षा नाही, आपल्याच पैशातनं, आपल्याच खर्चातनं दुसऱ्यांच्यासाठी त्यांनी सगळं हे उभं केलं. आणि म्हणून मोठ्या आनंदाने त्यांच्या तिथे जे कोणी जातं ते त्यांना सहज समाधान प्राप्त होतं. त्यांनी सहज डोक्यावरनं हात ठेवल्यानंतर त्यांना ध्यानातला आनंद प्राप्त होत होतं. हे नुसतं आपल्याला सहज वाटलं, पण त्याच्या पाठीमागे त्यांची तपश्चर्या होती, त्यांनी जे केलेलं होतं त्याच्यामुळे आपल्याला तो आनंद सहज त्यांच्या ठिकाणी प्राप्त होतो. तसेच सद्गुरूंच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर मिळतं. म्हणून सद्गुरू पाहिजे, सद्गुरू वचनी पूर्ण विश्वास असं धरून हे सगळीजणं करतात. आम्हाला ते एवढं मोठं करायला नाही आलं. तुमच्या ठिकाणी माझा सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद.